करताय बोरीमाळ आणि विपक्ष त्यांच्या अपोजिट टीम आपल्याला पाहायला मिळते तागवाडी। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रवी आला मैदानाच्या आतमध्ये पहिलं पी1 षटक घेऊन चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय। जरूर त्या बॉलवरती एक धाव सहजरित्याने कंप्लीट होती, हरकत नाहीये। चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटला। जरूर बॉल हातामधून निसटला असेल तर जरूर चौकार या बॉलवरती आपल्याला पाहायला भेटला असता। टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय राजू, तर त्यांच्या सोबतीला रजनीकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। बोरीमाळ आपल्याला पाहायला मिळतोय फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करतायत, समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये उडवला जरूर झेलची संधी उपलब्ध झाली। क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल खाली, परंतु झेल होतोय जमिनीला दान आणि बघता बघता त्या बॉल वरती एक धाव सहजरित्याने कंप्लीट होती। यस बोरीचे माळ त्यांनी एक चांगले व्यक्तिमत्व बाळू आवाटे साहेब इथे उपस्थित व्हा, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते। तुमचा देखील या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान जो केला जाईल। बाळू आवाटे साहेब यस आणि बोरीचे माळ टीम साठी सुवर्ण संधी आले। षटकार हॅट्रिक साठी बाळू आवाटे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल। कोणत्याही प्लेयरने जर का षटकार हॅट्रिक जर का लगावली तर नक्कीच 500 रुपयाचं प्रथम कॅश प्राइज दिलं जाईल। प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता, परंतु जरूर त्या बॉलवरती चौकार आलाय। मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी पुरेपूर केली जाते। सध्या तरी गोलंदाजी करत असताना गोलंदाज रवी आपल्याला पाहायला भेटत होता, परंतु त्याच्या माध्यमातून जरूर कुठेतरी एक समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता, परंतु बॅकफुटला गेले होते। घुटनात एक आणि तमाशा एक बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे आणि ते चौकार आलाय। चौकाराच्या मदतीने स्कोर पुढे सरसावतोय। 7 धावा ऑन दी स्कोर बोर्ड होती पाहायला भेटत। पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड फास्ट अत्यंत फास्ट आहे क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे फाईन लेगला चौकार। मुळे जरूर स्पर्धेची शोभा जी सातत्याने वाढत असते आणि ती शोभा वाढवली गेली सध्या तरी बाळू आवाटे साहेबांच्या माध्यमातून। क्रमांक 2 ला होती सुरुवात। जाऊया मॅचच्या दिशेने। सुरुवात होत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आले, शॉट लॉंग ऑफला फटका सटवला, क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धाव कंप्लीट होतीये या बॉलवरती, एक धाव सहजरित्याने कंप्लीट होते। प्रत्येक बॉलवरती एक एक धाव जरूर घेतली जाते। पी1च्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये मनोहर आलाय। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय तागवाडी क्रिकेट संघाकडून सध्या तरी फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना सध्या तरी आपण एन्जॉय करताय। दोन्ही टीमच्या माध्यमातून एक चांगला खेळ नक्कीच पाहायला भेटतोय, परंतु अपोजिट टीम सध्या तरी बोरीचा माळ चांगल्या प्रकारची कामगिरी पी1च्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या। त्यानंतर यावेळेचा बॉल पायामध्ये ठेवला गेला आहे आणि पुन्हा एकदा अगदी पाहायला गेलं तर वेगळ्या शैलीमध्ये बॉलला पाठवून दिला बाउंड्रीच्या पलीकडे चौकार। कम ऑन डीजे।
धन्यवाद डीजे श्याम ज्याच्या माध्यमातून आज सध्या तरी ही स्पर्धा कॅरी केली जाते डीजेच्या माध्यमातून डीजे श्याम पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केलाय आणि पाठवून दिलाय सरळ पुन्हा एकदा राजूच्या बॅट मधनं तडाकेदार मॅक्झिमम सिक्सर कम ऑन डीजे कोमात परंतु यावेळेचा बॉल समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका जरूर सजवत होता परंतु या बॉलवरती यावा तसा कनेक्शन झाला नाहीये बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा कनेक्शन झाला नाहीये जरूर आपल्या बॉलवरती षटकार आला होता एक चौकार तदनंतर एक षटकार तदनंतर डॉट बॉलची सांगता केली जाते मनोहर आला मैदानाच्या आतमध्ये आतल्या बॉलवरती डॉट बॉल तदनंतर या बॉलवरती काय येईल स्विचचा फटका सजवत होता परंतु लगा तो आबाद नाही तो बर्बाद इथे राजू बर्बाद झाले असताना डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी ओव्हर क्रमांक 2 ची समाप्ती होत असताना 23 ऑन दी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला भेटतो 23 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर चांगली कामगिरी करावी लागेल कारण की जरूर गोलंदाजीच्या माध्यमातून इथे अधिकच्या धावा करता गेल्या जातात सध्या तरी आपण पाहताय गोलंदाजी करत असताना तागवाडे क्रिकेट संघाला P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्यानंतर या षटकामध्ये देखील धावा आल्या 2 षटक समाप्त झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा देखील हव्या तशा पाहायला भेटत आहेत 23 धावा च्या स्कोर बोर्डवरती पाहायला भेटत आहेत ज्या ज्या टीमच्या माध्यमातून पहिला सामना विजेता झाले तर विजेता संघ लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने या तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात लॉर्ड्स ओपन काढले जातात तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात इथे लॉर्ड्स जे काढले जातात त्या अनुषंगाने इथे उपस्थित व्हा तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात अधिकचा उशीर नकोय लगेचच या स्पीडअप ठेवा थोडं धावत या कारण की अधिकचा उशीर नकोय त्या अनुषंगाने थोडासा स्पीडअप ठेवा आणि लगेचच या ज्या ज्या टीमच्या माध्यमातून पहिला राऊंडचा सामना आपण पाहिले होते त्या त्या टीमच्या माध्यमातून विजेता झाले ते विजेता संघ इथे या लॉर्ड्स काढले जातात रवी आलाय मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक हाताळण्याकरिता स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा आपण पाहताय या बॉलवरती देखील सिंगल धाव जी इथे सहजरित्याने कंप्लीट होती हरकत नाही या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटर राजू ऑन दी स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला भेटतोय रजनीकांत मैदानाच्या आत स्ट्रायकर एंड वरती होता परंतु पुरेपूर स्ट्राइक रोटेट झाल्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती बॅटर राजूला आपण पाहताय हार्ड हिटर बॅटर राजूला आपण पाहताय ज्याच्या माध्यमातून जरूर मागच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्यानंतर या षटकामध्ये हव्या तशा धावा येत नाहीयेत हरकत नाही या षटकामध्ये पुरेपूर कमबॅक करावं लागेल सध्या तरी गोलंदाज रवीला कारण की आदल्या 2 षटकामध्ये धावा हव्या तशा आल्या सध्या तरी बॅटिंग करत असताना बोरी चमाळ क्रिकेट संघाच्या माध्यमातून त्यानंतर लाईन चेक केली जाते यस आउटसाइड द ऑफ स्टंप ऑप्शनच्या खूपच बाहेरून चेंडू पाहायला भेटतो त्या अनुषंगाने पंच आमच्या दिशेने वळतात यस इट इज अ वाईट अवांतर धाव खर्च केली जाते सध्या तरी गोलंदाज रवीच्या मार्फत रवी आलाय मैदानाच्या आतमध्ये 25 धावा तर लगावल्या गेलेत एकही विकेट गमावली जात नाहीये मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डरचे फलंदाज दाखल झाले होते त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला होता परंतु अक्षरशः खोदून काढला गेलाय राजूच्या माध्यमातून आणि फक्त त्या बॉलवरती एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होते कोटरनिक विकेट मांडावी लागेल 3 पाहताय आपण तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिल्या बॉलवरती अगदी सिंगल डावाला आले होते त्यानंतर टॉट त्यानंतर फाईट त्यानंतर पुन्हा एकदा एक धाव जी आपल्याला पाहायला मिळते एक धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावतोय 26 ऑन दी स्कोर बोर्ड 26 धावा तर आल्यात पुलर लेनचा चेंडू मोठा स्ट्रोक सजवला उपस्थित आहे परंतु मस्तक पे दस्तक बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे फाईन लेगला बाउंड्रीच्या पलीकडे चौकार कम ऑन डीजे
मिळालं असतं. डॉट बॉल आला अगदी पाहागे तर जरूर 4 धाबा आदल्या बॉलवरती आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा सूचना दिली जाते. विजेता संघ तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवली जातात. इथे लॉट्स ड्रॉ ओपन केले जाते, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. त्या अनुषंगाने येथे उपस्थित वारंवार तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. आयोजकांशी संपर्क साधा, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. इथे ड्रॉ ओपन केले जात आहेत. ज्या टीमच्या माध्यमातून पहिला राऊंडचा सामना विजेता झाले ते विजेता संघ प्रत्येक टीमचा कॅप्टन इथे उपस्थित व्हा. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना ज्या पोहोचवल्या जातात, थोडंसं सहकार्य करा प्लीज. जीत आलाय मैदानाच्या आतमध्ये. चौथा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ताकवाडी क्रिकेट संघाकडनं जीत मैदानाच्या आतमध्ये आलाय. व शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, ऑन साईडला फटका सजवला क्षेत्राच्या उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावचा प्रयत्न करणार आहे का? तसं काही घडणार नाहीये. एक धाव सदर कंप्लीट होते. मागच्या षटकामध्ये जरूर विकेट जी आपल्याला पाहायला मिळाली होती त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर एंटर होत असताना अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती बॅटर राजू जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. जेलची संधी उपलब्ध झाली. क्षेत्राच्या डाऊन दी बॉल खाली, परंतु जेल कॅरी करता आला नाहीये. क्षेत्राच्या डाऊन दी बॉल खाली जरूर पाहायला भेटत होते. थर्डमॅनच्या दिशेला थोड्याशा चुका ज्या पाहायला मिळाला. एक धाव सहजरित्याने कंप्लीट होते. प्रत्येक बॉल मागे एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होती. हरकत नाही. स्कोर बोर्ड वरती 34 धावा ज्या अंकित होत आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी जरूर करावी लागेल. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटतोय. ऑन साईडला फटका सजवला क्षेत्र उपस्थित आहेत, परंतु थोडीशा चुका पाहायला भेटत आहेत त्या बॉल वरती. चुका ताकवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला भेटतात. परंतु विकेटची संधी उपलब्ध झाली आहे. DRS ची मागणी जी इथे घेतली गेली आहे. SOUT आउट. फलंदाज बाद असेल. रनआउटच्या स्वरूपात जरूर इथे विकेट जी गमवावी लागते. सध्या तरी बॅटिंग करत असताना बोरीचीवाडी टीमला बोरमाळ टीमला अगदी पाहावे तर बॅटिंग करत असताना जरूर चांगली कामगिरी राजूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत होती. त्याच्या बॅट पण धाबा देखील येत होते. त्यानंतर
या षटकामध्ये त्याची विकेट जी सॅक्रिफाईस केली गेली गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज जीत जो आपल्याला पाहायला भेटत होता त्याच्या माध्यमातून नक्कीच चांगली कामगिरी इथे केली जाते. यस धावपलक्यावरती 36 धावा ज्या लिखवल्या जात आहेत. चौथं षटक मारलेलं असताना गोलंदाजी ट्रॅकवरती जीत आला होता. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हुशार मैदानाच्या आतमध्ये हुशार कामगिरी करावी लागेल कारण की बॅटर आपण पाहू शकाल राजूची विकेट गेली. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल झाला होता. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू पाहायला भेटत होता परंतु हवा त्याचं कनेक्शन झालं नाही. त्या अनुषंगाने एक धाव जी सहज त्याने कंप्लीट होती. या षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी जरूर गोलंदाजा जीच्या माध्यमातून पाहायला भेटते परंतु या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ 2 शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल वरती एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये नक्कीच चांगल्या प्रकारची धावसंख्या इथे पाहायला मिळेल परंतु तसे धावा येतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील कारण की अगदी पाहा तर खूप वेळ झाला. त्या अनुषंगाने जर का अधिकच्या धावा जर का बनवल्या गेल्या तर त्या धावा सहजरित्याने तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतात कारण की अगदी 12 किंवा 1 वाजले की त्याच्यानंतर धाबा चेस होणं खूप कठीण जात असतं. त्या अनुषंगाने धाबा जर का चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले तर नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये पकड मजबूत करून ठेवू शकतात. सध्या तरी बॅटिंग करत असताना बोरमाळ क्रिकेट संघाच्या माध्यमातून धाबा हव्या तशा जरूर पाहायला भेटत आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल काली कुठल्या प्रकारची चूक करणार नाहीये. स्वतः गोलंदाज बॉलर थ्रो मध्ये अडवण्याचा यश आला. बघता बघता झेल देखील संपादित केला गेलाय. पुन्हा एकदा विकेट. या बॉलवरती देखील विकेट आल्या. थँक्यू डीजे. आमचे डीजे मास्टर देखील आज कुठेतरी खूप जोश मध्ये पाहायला भेटतात. डीजे श्याम सातत्याने चांगल्या प्रकारचे सॉन्ग जे त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विजय जो शेवटचा षटक घेऊन जिथे आपण पाहू शकाल आलाय आणि त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी जरूर केली जाते. कमीत कमी धावेवरती रोखण्याचा प्रयत्न नक्कीच त्याचा पाहायला मिळतोय. हातला बॉल जरूर अपांतर धावेने करता गेल्या होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाले. हातल्या बॉलवरती जरूर विकेट देखील आली होती. त्यानंतर या बॉलवरती डॉट बॉल. बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती खेळतोय. पुन्हा एकदा असा मोठवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विजयच्या माध्यमातून केला जातोय आणि पुन्हा एकदा डॉट 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 बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. विकेट आल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल जे फेकले गेले विजयच्या माध्यमातून पुरेपूर चांगली कामगिरी केली जाते कारण की पासूनचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्या अनुषंगाने खूप वेळ देखील झालाय आणि
धावा देखील कमी दिल्या गेल्या तर या धावा सहजरित्याने चेस होऊ शकतात. यस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये समोर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता आणि बघता बघता त्या बॉलवरती देखील डॉट बॉल. यस फलंदाज बाद असेल या बॉलवरती कारण की स्टेप आउट झाले होत्या. विकेट किपरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची जी फिल्डिंग पाहायला मिळाली त्या अनुषंगाने पुन्हा एकदा बोरमाळ क्रिकेट संघाला अजून एक धक्का लागतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संजू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुरू होता. यस डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील सुरू होता परंतु कनेक्शन झालं नाही. त्या अनुषंगाने या बॉलवरती एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होती. हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी विजयच्या माध्यमातून हाताळली गेली. पाहायला गेलं तर जरूर आदल्या बॉलवरती अवांतर धावा आले होते. त्यानंतर या बॉलवरती एक धाव आले. 5 बॉल फेकले गेले. त्यानंतर फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केले जातात. वड गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये शॉट लॉंग ऑफ ला क्षेत्रात उपस्थित आहेत. थोडेसे फंबल होत आहेत. घडतंय काय तर आदल्या बॉलवरती जरूर या बॉलवरती देखील चांगल्या प्रकारची कामगिरी केली गेली. पुन्हा एकदा चौकार आल्या मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती शेवट गोल करत असताना जरूर इथे चौकार आलाय. चांगल्या प्रकारची धावसंख्या देखील उभारली गेली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल जिथे बॅटिंग करत असताना आपण पाहिलं होतं सध्या तरी या बोरमाळ टीमला 44 धावा ज्या बनवल्या गेल्यात. 45 धाबेचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केला गेलाय. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये बोरमाळ क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अधिकचा उशीर नकोय. धुरंधर मैदानामध्ये दाखल झालेला आपण बघताय सध्या खेळपट्टीवरती ताकवाडी संघाचे 30 बॉल आणि 45 धाब्याचं लक्ष्य मैदानामध्ये इथून चेस केलं जाणार आहे.
अपोजिट आपण पाहू शकतायत अगदी बोरीमाळ हा संघ मैदानावरती आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला 44 बनवल्यात, 45 धावा चेस होतील की नाहीये हे आपण अगदी सामन्याच्या उत्तरार्धामध्ये ऐकतोय. आणि जरूर मैदानावरती तागवाडी संघाची सलामीची जोडी देखील इथे दाखल झाली आहे. सामना जबरदस्त राहील. 2 पावबलेची षटकं आणि सध्या आपण पाहू शकतात पहिल्या स्पेलमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज राजू मैदानामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पुन्हा एकदा 6व्या रजनीमध्ये आपण चांगल्याच पद्धतीच्या मॅचेस पाहत आलोय. फर्स्ट राऊंडचा 5वा सामना मैदानावरती सुरू आहे. आज अगदी 2 एकसा सामने देखील आपण पाहिले आहेत आणि अगदी मैदानावरती आपण पाहू शकतात आता 30 बॉल 45 धावेचा पाठला इथून सुरू केला जातोय. लेट्स प्ले गेम ऑन. सामन्याचं दुसरं सत्र मैदानावरती इथून सुरू होत असताना पहिलाच बॉल स्ट्रायकर एंडला मात्र फलंदाज रवीच्या पाठमधून निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे सुरुवात मात्र इथून 4 ने दिली आहे तागवाडी टीमला. चौकार. चार धावा धावफलकावरती बाटर रवी मैदानामध्ये फलंदाजी करतोय. 45 धावेचा पाठला इथून तागवाडी संघ चेस करत असताना आपण जरूर पाहताय समोरच्या दिशेला अगदी लॉंग ऑफ बॉल वरती पोहोचला. एक सिंगल याही चेंडूवरती मात्र इथून भेटली जाते. फलंदाजी करणाऱ्या अगदी तागवाडी संघाला लो स्कोरिंग सामना जरूर आहे, परंतु आजच्या रात्रीमध्ये लो स्कोरिंग मॅचेस भरपूर चुरशीदार राहिलेले आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण बघू शकाल 48 धावेवरती भरपूर चांगला विजय संपादित केला कुशिवली बी संघाने. आणि सध्या आपण बघतोय 45 धावेचे लक्ष इथे चेस केलं जात आहे. सामिक फटका बसला, जेलची संधी. शॉट एकसा कबर सध्या तरी अगदी आतोनात प्रयत्न करत असताना आपण पाहिला, पण थोडासा दूरच राहिलाय. सिंगल येते धावफलकाला मात्र 6 धावा. बॅटिंग करणारे अगदी सध्या या सामन्यामध्ये तागवाडी संघाच्या आपण बघाल रात्र हळूहळू इथून सुमारे जर पाहिलं गेलं तर आता भरपूर मोठी झाली आहे. 2 वाजलेत. खर तर पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला मात्र अगदी 45 धावेचा चेस केला जातोय. खेळपट्टी देखील तितकी शांत दिसते आहे. शपोलोन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या भागाला कनेक्शन घेत असताना चेंडू फाईन लेग मध्ये इंटर होतोय. एकच धाव मिळेल. प्रयत्न लाजवाब आहे दोन्ही संघाचे, परंतु सामना अंतिम षटकापर्यंत जाईल की हे नाहीये हे देखील आपण जरूर पाहणार आहोत या सामन्याच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज राजू मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहताय स्कोर बोर्डला 7 धावा ज्या मात्र इथे बनलेल्या आहेत. सध्याच्या स्थितीला मात्र चेस करणाऱ्या तागवाडी टीमच्या स्कोर बोर्डला बल्ले के अंदरुनी टॉप एज आणि त्यानंतर इष्टांचा भेद. मैदानावरती फलंदाजाचा खेळ खलास. विकेट. सातावा धावफलकावरती 1 विकेट 1 गडी बाद. बॅटिंग करतायत मैदानावरती तागवाडी संघाचे फलंदाज. 45 धावेचा पाठला सुरू केलाय. मैदानामध्ये आपण बघता 1 विकेट तर मिळालाय गोलंदाजी करणाऱ्या बोरीमाळ टीमच्या गोलंदाज राजूला. शांतता थोडीशी जरूर आपण मैदानामध्ये पसरलेली बघताय. नवीन बॅट्समन मैदानावरती विजय इंटर राहिलेला आहे. ताकदवर फलंदाज आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ पडल्यानंतर विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये पोहोचेल. डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 1 ची समाप्ती जी मात्र मैदानावरती दर्शवत असताना मेन अंपायर सुरेश सर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकाला तागवाडी संघाच्या मात्र फक्त आणि फक्त 7 धावा अशा मात्र आपण बघाल. अगदी गोट्या अंपायर जे मात्र मैदानामध्ये आपण पाहू शकताय. सिंगल पसली परंतु काम असली एक तर गोट्या अंपायरांचं शैली आहे आणि जरूर आपण बघू शकताय ही स्मित हस्ते जे मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. 7 धावा दाफलकावरती काल खरं तर डे फॉर्मॅट मध्ये ते सामना खेळण्यासाठी गेले होते तळ्याचवाडी या मैदानावरती. बोलबाला भरपूर राहिला होता परंतु दुर्दैवी करतर तो सामना शेळंदवाडी संघाला गमवावा लागला. 7 धावा दाफलकावरती आपण पाहताय. मॅच मध्ये आपण बघू शकता अजून देखील 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समोर स्ट्रायकर एंडवरती फलंदाज रवीला आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती अक्षयचा पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉल वरती गडागती फटका. बॉल चाललाय फायनल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी सिक्सर. षटकार मात्र मैदानामध्ये फलंदाज रवीच्या बाटमधून येतोय. तागवाडी संघ अगदी 13 धाबेवरती पोहोचलाय. मैदानामध्ये फलंदाजी केली जाते सध्या चेसिंगच्या दिशेने तागवाडी संघाच्या माध्यमातून 45 धाबेचा पाठला सुरू केलाय. आमचे करता डीजे श्याम देखील रंगात आले. पाटील वाड्यावरती या परंतु खेळपट्टीवरती फलंदाज हेच सांगतोय की गोलंदाज तुम्ही आता मैदानावरती फक्त आणि फक्त इथून फलंदाजीच्या माध्यमातून कदाचित अगदी आक्रमणच खाऊ शकतात पण गोलंदाज देखील तितकाच चांगला आहे. अक्षय फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आपण बघू शकतात. फायनल मध्ये चेंडू इंटर राहिला. एक सिंगल जी मात्र या बॉलवरती मिळाली जाते आहे. मेहनत भरपूर करतायत मैदानावरती बोरीमाळ संघाचे देखील खेळाडू. 45 धाबा करतात तेही इथून रोखण्याचाच प्रयत्न दाखवत आहेत. सिंगल आली 14 धाबा दाफलकाला मात्र सध्या तरी विकेट पहिल्या षटकामध्ये जरूर गमवल्या परंतु त्याच्यानंतर सध्या आपण बघू शकतात सामन्याला इथून आता सोचून आणि समजूनच खेळतायत. चेसिंग करत असताना तागवाडी संघाचे बॅट्समन बॅटफ्लो पासून चेंडू दूर ठेवलाय. समोर आपण बघू शकता तिथे फॉलोवरती खूप चांगली फिल्डिंग डॉट बॉल. बॅटर विजेचं करतात इथून फलंदाजीची जी भूमिका जर पाहिलं गेलं तर भरपूर वेगळी वाटती आहे. अगदी गट्टागुट्टा फलंदाज आहे आणि त्यानंतर आपण बघू शकाल वाट पाहतो तो चेंडूची कधी बॉल वरती बॅट बरोबर कनेक्शन टाकलं आणि जरूर मैदानामध्ये तशी फलंदाजी नोंदवण्याचा प्रयत्न जो आतापर्यंत राहिलाय. कॅच ड्रॉप जेल सुटताय. 2 बनल्या तिसरीसाठी निघालेत. आना तू मै 3 धाबाच्या मात्र इथे सहजासहजी मिळायला जात आहेत. सामना अगदी इथून रफ अँड टफ गरमागरमीचा माहोल जो मात्र या सामन्यामध्ये आपण बघतोय. 3 धाबा या चेंडूवरती मिळाल्यात. तागवाडी संघ अगदी 17 दाफलकावरती मात्र पोहोचलेला आपण पाहताय. मॅच हळूहळू इथून डिफेन्स करण्यासाठी बोरीमाळ संघाला कठीणच दिसते आहे. अक्षयच्या या षटकामध्ये 10 धाबा ज्या मात्र मिळण्यात यशस्वी ठरलाय अगदी तागवाडी संघ. त्यामध्ये बॅटर विजयने देखील तितक्या चांगल्या धावा घेतल्यात. रवीने देखील तितक्या चांगला धावा घेतल्यात आणि स्कोरबोर्डला देखील 17 वरती तागवाडी संघ पोहोचला. मी सामिंग फटका बसतोय. स्टँडर्ड डिस्पॅच करायचं होतं परंतु अगदी आपण पाहू शकाल सॉफ्ट डिसमिसल झालंय आणि सामन्यामध्ये लागेल दुसरा विकेट तागवाडी टीमला. रवी बाद. सतरा धाबा दाफलकावरती दुसरा फलंदाज बाद होतोय सामन्यामध्ये तागवाडी संघाचा. मॅच मध्ये आपण बघू शकाल पलटवार नोंदवलेल्या सध्या बोरीमाळ संघाने. गोलंदाज अक्षय मैदानावरती गोलंदाजी करतोय. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. सेकंड पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये इथे टाकलं जातं अक्षय कडून. नवीन बॅटर मैदानावरती सेट होण्यासाठी अधिकचा वेळ लागेल आणि त्याच वेळेचा फायदा मैदानामध्ये गोलंदाज घेत असताना आपण बघताय. डॉट बॉल येईल
ओव्हर नंबर 2 चा खेळ संपतो आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोर बोर्डला मात्र फक्त 17 2 विकेट. इथून 18 चेंडू मध्ये आपण पाहू शकता अजून देखील अगदी जिंकण्याकरिता तागवाडी संघाला मात्र 28 जाबेची गरज. 18 चेंडू 28 जाबा. आमचे परम मित्र स्कोरर करदर सांगतात की जमला काम. काय जमला मॅच इथून बॅलिंग क्षेत्राची पाहायला मिळते. बरोबर आपण पाहू शकतायत 18 चेंडू आणि 28 जाबेची गरज जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाकडे हा सामना अगदी बॅलिंग स्थितीमध्ये आपण बघताय. गोलंदाजी करणारा बोरीमाळ संघ देखील इथून येणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये भरपूर अवलंबून राहणार आहे. या ओव्हरमध्ये जर चांगली गोलंदाजी राहिली तर पुन्हा एकदा मॅच अंतिम 2 षटकापर्यंत अगदी खूप चांगल्याच पद्धतीने बोरीमाळ संघासाठी राहील. आणि या षटकामध्ये अधिकच्या धावा घेण्यात जर यश आलं बॅटिंग करणाऱ्या तागवाडी टीमला तर हा सामना पूर्णतः तागवाडी संघाकडे जाऊ शकतोय. स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन विजय अक्षय दाखल झाला बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटची टॉप शॉट फाईन डाऊन दी बॉल. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये गार केलंय. बॅटर विजयला विकेट. गाने सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना बोरीमाळ संघ पुन्हा एकदा कमबॅक दर्जाबद्ध असताना आपण पाहतो. या डाबामध्ये सध्या नवीन बॅटर मैदानावरती अगदी खेळपट्टीवरती इंटर होत आहेत. फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल शशिकांत दाखल झालेला पाहायला मिळतोय. दबाव मात्र इथे आता तागवाडी संघाच्या बॅटर्स वरती दिसेल. शॉट ऑफ लेंथ पूल केले क्षेत्ररक्षक आहे. हुलकावणी दिली आणि सरळ चेंडू निघून जातोय. फाईन लेग सी मार्केटच्या पलीकडे धावा मिळतील 4. चौकार. एकवीस धावा दाफलकावरती मात्र सध्या तागवाडी संघ चेसिंग करतोय. लेग अंपायर देखील आपण पाहू शकतात लकी सर चांगली अंपायरिंगचे मात्र दर्जाबद्ध असताना पाहायला मिळत आहेत. अपील केली उत्साह अधिकचा वाटत होता. समोर आपण बघताय सध्या तरी इथून मेन अंपायर अगदी सुरेश सर म्हणतात की पिचिंग थोडीशी आउटसाइड द ऑफ स्टिक पाहायला मिळेल. अगदी इथून टीव्ही अंपायरची मदत जी इथे घेतली जाते. अगदी फलंदाजाने कदाचित चेंडू स्वतःच्या हाताने स्टॉप केलाय असं तिथे विकेट किपर म्हणतायत. चेक केलं जाईल. टीव्ही स्क्रीनवर आपण बघू शकता तिथून चेक होत असताना पाहायला मिळत आहे. तागवाडी त्यांच्या विरोधात बोरीमाळ या दोन संघाच्या दरम्यान सुरू असलेला अगदी संघर्षमय सामना इथे आपण जरूर अनुभवतोय. यस फलंदाज बाद विकेट. अगदी आपण पाहू शकतायत चेंडू मात्र फलंदाजाने इथून स्वतःच्या करता हाताने पकडलेला आहे. त्यामुळे अगदी जी नियमावली आपल्याला पाहायला मिळते फलंदाज जर त्याच्या हाताने चेंडू पकडत असेल स्टॉप करत असेल तर तिथे फलंदाज बाद घोषित केला जातो. आणि सध्या या सामन्यामध्ये आपण बघताय बॅटिंग करणाऱ्या तागवाडी संघाला अगोदरच करता विकेट गेलेल्या आहेत आणि आणखीन एक धक्का या सामन्यामध्ये बसला जातोय. 21 वरती 4 विकेट अशा पद्धतीचा दाफलक आपण पाहताय सध्या.
चौथा विकेट या सामन्यामध्ये तागवाडी संघाला बनलेला आपण पाहताय. मॅचचं इक्वेशन अगदी अजून देखील 24 धाब्याची आवश्यकता पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय गोलंदाजी करतायत. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, नवीन बॅटर मैदानावरती रवी तिथे दाखल झालेला पाहायला मिळालाय. या बॉलवरती मात्र अगदी लेगबाईच्या माध्यमातून एकेरी सिंगलची मात्र इथे मिळाली जातीये. मेहनत भरपूर जारी आहे सध्या अगदी या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना तागवाडी संघाची देखील 4 विकेट जरूर गमावलेले आहेत, परंतु प्रयत्न कमी पडून देत नाहीयेत फलंदाज देखील. बाबी जाबा दाफलकाला आजच्या रात्री मधला अगदी फर्स्ट राऊंडचा अंतिम सामना इथे आपण मैदानामध्ये जरूर पाहता. इथे घडलंय काय अपील, पंचांकडे दाद मागतायत, परंतु हा चेंडू सरळ आता नॉनस्टॉप शॉट्स वरले बॉडी लाईनच्या पलीकडे मात्र निघून जातोय आणि आता पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. लेग बाईज मधून 4 धाबा ज्या मात्र इथे मिळाल्या जातील. नशीब भरपूर साथ देत आहेत मैदानावरती चेस करणाऱ्या अगदी तागवाडी संघाला. गोट्या अंपायर करदर आपण पाहू शकाल आज भरपूर आहेत. कदाचित मित्र कदाचित आज थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. 26 धाबा दाफलकाला आपण बघतायत सामन्यामध्ये. इथून आता चेस जवळ आता इथून तागवाडी संघाच्या बाजूनं थोडासा जवळ येत चाललाय. 4 विकेट 26 धाबा दाफलकाला. बोरीमाळ संघ मैदानावरती अगोदरच धाबा कमी आहेत आणि त्यामध्ये आता अजून साऱ्या चुका ज्या इथून होत चाललेल्या आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेला फक्त आणि फक्त कंट्रोल मध्ये ठेवून स्वतःला करतर फटका खेळलाय कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, धाबाची संधी आणि इथून आता पुन्हा एकदा घेतला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा टोकाचा निर्णय. चेक होतं अगदी आपण पाहू शकाल मैदानावरती सध्या तरी फलंदाज जरूर डेंजर झोनला दिसलेत, सेफली पोहोचलेत की नाही इथून चेक केलं जात आहे. फलंदाज बाद, विकेट. तागवाडी संघाला मात्र इथून अजून एक फलंदाज जो मात्र गमवावा लागेल. रिस्क मैदानामध्ये अध्यक्ष उचलली जाते आणि या चुका करतर भरपूर सारा पश्चाताप देत आहेत सध्या तरी तागवाडी संघाला देखील. बॅटर जीत बाद झालेला पाहायला मिळतोय. चेसिंग मात्र इथून भरपूर सुरक्षिदार दिसते. स्कोर बोर्डला 27 धाबा, 5 विकेट ज्या मात्र इथे गमवलेल्या सामन्यामध्ये 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजून देखील 18 धाब्याची गरज. सरासरी इथून आपण पाहू शकताय 9.00 ची जी मात्र पाहायला मिळेल चेस करणाऱ्या तागवाडी संघासमोर. या षटकामध्ये मिनिमम अधिकच्या धाबा जर मिळाल्या तागवाडी टीमला तर हा सामना अगदी तागवाडी संघाच्या बाजूने अधिकचा खरतर इथून शिरकाव करू शकतोय. परंतु या षटकामध्ये धावा जर रोखल्या तर पुन्हा एकदा बोरीमाळ टीम या मॅच मध्ये अगदी पुनरागमन नोंदवू शकेल. नवीन बॅटर मैदानावरती फलंदाजीसाठी अगदी आपण पाहताय मच्छिंद्र तिथे दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती विशाल अगदी आपण पाहताय बोरीमाळ टीमच्या माध्यमातून एंटर होतोय. 12 चेंडू 18 धाबा करतर भवितव्य जपणारे दोन्ही टीमचं दोन्ही संघ जिंकण्यासाठीच दाखल झालेत. परंतु कोणाचं पारडं या सामन्यामध्ये खेळाच्या दृष्टिकोनातून विजयाच्या दृष्टिकोनातून खरतर मजबूत होणार आहे हे मात्र आता 12 चेंडू आणि 18 धाबा सागणार आहेत. विशाल ऑन बॉलिंग मार्क वरती स्ट्रायकर एंडला फलंदाज रवी आपल्याला अगदी बॅटिंग करतोय. सत्तावीस धाबा दाफलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडू 18 धाब्याची गरज. पहिला चेंडू स्ट्रायकर एंडला बॅटर रवीला आपण पाहताय. क्षेत्ररक्षक शॉट फाईनचे तिथे बॉल वरती पोहोचलेत. आता मात्र मिळाले जाईल फक्त आणि फक्त एक धाव. दबाव प्रेशर सर्व काही गोष्टी मैदानावरती इथून दोन्ही संघावरती दिसत आहेत. एक धाव आली. 28 धाबा स्कोर बोर्डला. मॅच मध्ये आपण पाहू शकतायत कठोर पद्धतीचा संघर्ष मैदानामध्ये सध्या सूर्य दोन्ही टीमच्या दरम्यान. प्रेक्षकांची नजर या सामन्याच्या दिशेने वेधू लागली आहे. सध्या आपण बघताय गोलंदाज विशाल गोलंदाजी करतोय आणि समोर बॅटिंग करत असताना मात्र निम्मे तो संघ गारद केलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या बोरीमाळ टीमने अगदी तागवाडी संघाचा
5 विकेट 28 धाबा स्कोर बोर्डला 11 चेंडू 17 ची गरज. हो इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज विशालच्या माध्यमातून सरळ डॉट बॉलचा वापर. निर्धाव चेंडू मैदानावरती गोलंदाज विशालच्या माध्यमातून येतोय. सामना पुन्हा एकदा इथून आता फेरबदल घेत असताना आपण बघाल एक एक काळ आणि एक एक क्षण या सामन्याचा इथून आता भरपूर कठीण होत चाललेला आपण बघताय तागवाडी संघाला. रात्रकालीन क्रिकेट आहे इथे काही होतं आणि इथे आता जरूर मॅचचं इक्वेशन थांबवलं जात आहे. बॉलिंग करत असताना बोरीमाळ टीमच्या माध्यमातून डॉट बॉल. आता फलंदाजासाठी मी महत्वाची सूचना पोहोचवतोय. अगदी विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये चेंडू जरी दाखल होत असेल तरी देखील धाव दिली जाते. ऑलरेडी आम्ही प्रत्येकी मॅच मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 9 चेंडू 17 ची गरज. 9 बॉल 17 ची गरज. बॅटची आतली टॉप एज. विकेट किपरला संधी होती तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. एक सिंगल मिळाली जाईल. स्ट्रायकर हेडला मैदानामध्ये फलंदाज रवी दाखल होत आहे ज्याच्याकडे आता इथून भरपूर सारे आशा करतर पल्लवित आहेत संपूर्ण तागवाडीकरांना आणि जरूर दाफलगाला मात्र 29 धाबा पाहायला मिळतील. काय म्हणाल बाळा सर अगदी मॅचची सिच्युएशन भरपूर क्रिटिकल वाटते. 8 बॉल 16 या धाबा चेस होतील का? हो यावेळेस मात्र सरळ चेंडू पाठवून दिलाय स्वर्लेक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटर मैदानावरती रवीच्या बॅटमधून 4 चौकार. सामना इथून रंगात आलाय. मॅच मध्ये 7 बॉल 12 ची गरज. अगदी जिथे जिथे विषय गंभीर तिथे तिथे फलंदाज रवी खंबीर परंतु गोलंदाज देखील विशाल इथून मैदानावरती तितकीच चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉल येईल. षटक मैदानावरती 4थं संपतंय. मैदानामध्ये आपण पाहताय 3 षटकाचा खेळ जरूर आपण अगोदर पाहिला होता परंतु 4थ्या षटकामध्ये गोलंदाज विशालने अगदी जबरदस्त गोलंदाजी केली आणि बघता बघता 4 षटकाच्या समाप्तीमध्ये 33 बनल्यात. 6 चेंडू 12 धाबेची गरज. मॅच इथून जबरदस्त पाहायला मिळते. सामन्यामध्ये आपण बघताय तागवाडी विपक्षात बोरीमाळ या दोन संघाच्या माध्यमातून युद्ध तर खूप क्रिटिकल वाटतंय परंतु आमच्या साथीनं आमचे स्कोरर मित्र अगदी अरुण सर जॉईंट आहेत आणि अगदी अरुण सर काय म्हणाल या मॅच बद्दल आणि तदनंतर हे जे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे? सांगू शकत नाही काय. जरूर आपण बघू शकतात मॅच इथून अगदी दोन्ही संघासाठी मात्र बॅलिंग क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू 12 ची गरज. वेळ आली तर या धाबा रोखल्याही जाऊ शकतायत. वेळ आली तर या धाबा चेसी होऊ शकतायत. वारंवार अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील ही चर्चा होते की या मॅच मध्ये कोण जिंकेल. अरुण सर देखील तेच म्हणतात की जिंकेल कोणी माहित नाहीये. बाळा सर देखील तेच सांगतात की जिंकेल कोणी माहित नाहीये परंतु आज विजय मात्र क्रिकेटच्या खेळाचा जरूर होईल. साहिल प्रतिष्ठान व अगदी कृष्णा स्मृती चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या अगदी 6वी रजनी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची आणि 6व्या रात्रीमध्ये आपण बघू शकतायत भरपूर जबरदस्त मॅच. 6 बॉल 12 ची गरज. चला वेळ घेऊ नका बोरीमाळ टीम. सामन्याचा रिदम इथून तोडायचा नाहीये. मॅच मध्ये आपण बघू शकता क्षेत्रक्षणामध्ये थोडासा फेरबदल झालेला आपण बघाल. स्वर्लेक देखील आता इथून ठेवला गेलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हुशार दाखल झालेला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती हुशार आहे. समोर स्ट्रायकर एंडला फलंदाज मच्छिंद्र पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक. अतिरिक्त चेंडू मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती मात्र इथून फेकत असताना आपण बघतायत गोलंदाज हुशार या गोलंदाजाला धाबा कमी आहेत. त्यामध्ये अगोदरच जर पाहिलं गेलं तर इथून अतिरिक्त चेंडू टाकलाय षटकाच्या पहिल्या बॉल वरती आणि मॅच मध्ये आपण पाहताय आता पुन्हा एकदा 6 बॉल 11 धाबेची आवश्यकता. सहा चेंडू 11 धाबेची गरज. मॅच मध्ये आपण पाहतात रंगलेली लढत. इथून धाव घेण्याचा प्रयत्न. हा ना गमवावा लागेल विकेट. फलंदाज बाद. डिझाईन
मगाशी बाळा सरांकडे चर्चा करत होते की मॅच जर संपली तर 5 ते 6 दिवस कर तर उठणार नाहीये. मॅच मध्ये आपण बघतायत सध्याच्या घडीला अगदी अतिरिक्त चेंडू गोलंदाज हुशारच्या माध्यमातून टाकला जातो. 1 धाबेच्या बढतीनं स्कोर बोर्डला पुन्हा एकदा तागवाडी संघ आपण बघतायत या धावफलकावरती मात्र इथून 35 या धाबेवरती पोहोचतोय. 35 बनल्यात 5 चेंडू 10 धाबेची गरज. सामन्यामध्ये आपण बघताय बॉल टू रन इक्वेशन कदाचित इथे जरूर आपण बघू शकाल बरोबर प्रति बॉल मागे आता 2 धाबेची गरज मात्र पाहायला मिळेल. शॉट ऑफ लेंथ धामट करण्याचा प्रयत्न मिसामिंग फटका बसलाय. झेलची संधी क्षेत्ररक्षक नाहीयेत. एक सिंगल वेगात घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि मिळायला जातील 2 धाबा. सामना जबरदस्त आहे. मॅच मात्र इथून आता पुन्हा एकदा रंगली आहे. काटा किर रलट जी मात्र इथून मैदानावर आपण पाहताय. 4 बॉल 8 धाबेची गरज. सामना कसा पाहिजे सामना असा पाहिजे. अंगावरती करतर शरारा आणि जरूर आपण पाहतायत हृदयाची स्पंदने वाढवली जात आहेत या मॅचच्या दिशेने. 4 बॉल 8 धाबेची गरज. पुढे ठेवल्या पुढे एकदा खेचून मारतात. मिड विकेटला प्रोटेक्शन अवेलेबल पाहायला मिळते. एक सिंगल वेगात घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न बॅटर रवी डेंजर झोनला खेळ कलास विकेट. मॅच मध्ये आपण बघताय सेट फलंदाज रवी बाद झालाय सामन्याच्या. इथून आता पुणे एकदा जर पाहिलं तर रणनीती आता बोरीमाळ टीमने आपल्या बाजूने लपटली आहे. यस डीजे सेट फलंदाज बाद झालेला आपण पाहिलाय. मॅच मध्ये नवीन बॅटर इथून इंटर राहिलेत फलंदाज सुभाष मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज हुशार मैदानावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. आमच्या डीजे शामशार देखील होते. आता कदाचित हळूहळू टेन्शन मध्ये जात चालले आहेत कारण इथून मॅच मात्र इथून भयंकर दिसते आहे. 3 बॉल 7 धाबेची गरज. गोलंदाज हुशार मैदानावरती गोलंदाजी करतोय. समोर हा सामना बोरीमाळ संघाच्या बाजूने अधिकचा वाटतोय परंतु सध्या आपण बघू शकतायत येणारे 3 चेंडू 7 धाबेचे इक्वेशन. पहिलाच बॉल फलंदाज शुभासाठी मिसामिक झेलची संधी पकडला जाईल. झेल आज नशीब भरपूर साथ देत आहेत बोरीमाळ टीमला. आल्या पावली परतावा लागेल सुभाषला. अजून एक विकेट. मॅच मध्ये आपण बघू शकतायत मगाशी सात धाब्याची गरज. डेफिनेटली एखादा आक्रमण आता भरपूर गरजेचं आहे सामन्यामध्ये. येणाऱ्या नवीन फलंदाजाच्या बॅटमध्ये इथे देखील गोलंदाज हुशारचा पलटवार. डॉट बॉल. चतुर आणि चाणाक्ष बडा मैदानावरती भरपूर दिसलाय. गोलंदाज हुशारच्या माध्यमातून एकही चेंडू करतर फलंदाजाच्या बॅट फ्लो मध्ये टाकला नाहीये. परफेक्टली दूरच लाईन ठेवली आहे आणि त्याचमुळे आता मॅच मध्ये बोरीमाळ संघ विजयाच्या नसीब. 1 बॉल 7 धाबेची गरज. सामन्यामध्ये आपण बघू शकता आता औपचारिकता अधिकशी दिसते. जरी मॅक्सिमम आला तरी देखील सामना जिंकेल कारण स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस आहे आणि या दरम्यान डॉट बॉल. सामना जिंकलाय बोरीमाळ टीमने. 6 बॉल्स मध्ये 12 धाबा रोखल्यात. अभिनंदन राहील बोरीमाळ टीम. हडलक आणि टफलक इथे आपण देतोय तागवाडी संघाला. चला नेक्स्ट मॅच